तर बघा, आज होती पौर्णिमा. शनिवार आणि रविवार हे 2 दिवस पौर्णिमा असल्यामुळे शनिवारी दुपारी पौर्णिमा मात्र लागलेली होती. त्याचबद्दल आजचा व्लॉग. मागील जन्माची पुण्याई असेल तर योग्य वेळी सद्गुरू आपणास आपोआप मात्र भेटतात. काहींना त्रास होतो, माणसांची भूक संपत नाही आणि सद्गुरूंची मात्र आपल्याला पत्ता भेटतो. काहींना अगोदर भेटतो तर काहींना मागील जन्माची पुण्याई असते, काहींना जाणीवपूर्वक आपल्याला काही भेटत असते, तर काहींना अपघाताने. काहींना पत्ता भेटतो पण त्याचे मन तयार होत नाही आणि काही जण येण्यास इच्छुक असतात पण पाठीमागची काळजी किंवा चिंता, ताप हे सगळं काही जुळवून घेत नाही, येऊ देत नाही. काही जण त्या पत्त्यावर येतात पण त्या मार्गात अडकलेले असतात, अडथळे येतात, काही जण भरकटतात, फसतात आणि हीच त्यांची खरी मात्र परीक्षा असते. कारण त्यांचे भोग हे त्यांनाच पोहोचू मात्र देवापर्यंत देत नाही. भोग संपत आले की सद्गुरू भेटतातच. आधी सेवा केली तरच आपल्याला मेवा मिळतो, हे तुम्हाला सुद्धा माहितीच आहे. बघा, उंबरठ्याला आपण हळदीचं लेपन का करत असतो याचं रहस्य, याचं शास्त्रीय कारण तुम्हाला माहिती आहे का? तर उंबरठा हा घराचा मुख्य प्रवेशद्वार असतो. वास्तुशास्त्रानुसार आणि सनातन धर्मानुसार उंबरठा हा शुभ आणि अशुभ ऊर्जा यांच्या दरम्यान सीमाबंधू मानला जातो. त्यामुळे हळदीचे लेपन केल्याने घरात सकारात्मकता, समृद्धी आणि संरक्षण टिकून राहते. हळद ही पावित्र्य, सात्विक आणि रोगनाशक मानली जाते. नकारात्मकता दूर करण्यासाठी दृष्टी, दोष आणि वाईट शक्ती घरात प्रवेश करत नाही. उंबरठ्याचे लेपन केल्याने देवी लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये सदैव टिकून राहतो. आपल्या घरामध्ये जे काही सकारात्मकता आहे ती टिकून राहते. मन अगदी छान आणि प्रसन्न राहतं. कुटुंबात ऐक्य, आरोग्य, सुख, शांती आणि धनवृद्धी होते. शुभ कार्य आणि सण उत्सवांमध्ये मात्र विशेष महत्त्वाचं असतं ते म्हणजे हळदीचं लेपन करणं. उंबरठा स्वच्छ आणि छान असा कोरडा करून घ्यावा. थोडी हळद पाण्यात मिसळून छान अशी पेस्ट तयार करावी. बोटांनी किंवा कापडाने हळदीचं लेपन करायचं असतं. लेपन केल्यानंतर स्वास्तिक, ओम किंवा शुभचिन्ह मध्ये छोटे छोटे लक्ष्मीची पावले, गोपद्म अशा सुंदर रांगोळ्या काढायच्या. दिवा लावा आणि घरात प्रवेश करताना उजवा पाय मात्र सर्वात आधी ठेवायचा. घरात सकारात्मक ऊर्जा कायम राहते. घरातील वाद मतभेद कमी होतात, आरोग्य सुधारते आणि रोगांना प्रादुर्भाव मात्र कमी होत असतो. धनधान्य, व्यवसाय, नोकरीत प्राप्ती होते. देवी लक्ष्मीला आशीर्वाद आणि संपत्ती प्राप्त होत असते. त्याचबरोबर सकाळी सकाळी उंबरठ्याला लेपन करून झालं होतं. लेपन करून झाल्याच्या नंतर सगळ्यात महत्त्वाचं काम होतं ते म्हणजे देवपूजा करणं. पौर्णिमा असल्यामुळे आज सगळ्याच देवांवर अभिषेक आणि दररोज आपण करत असतो, पण आज श्री सुक्ताचा अभिषेक थोडा जास्त करायचा आहे. सुरुवातीला महाराजांच्या मूर्तीवर स्वामी स्तवन पुरुष सुक्त घेतलं, त्याच्यानंतर कुलदेवतेच्या मूर्तीवर श्री सुक्तम झालं. नंतर आता पुरुषोत्तम मास आहे आणि अधिक महिना सुरू आहे म्हटल्यावर बाळकृष्णाच्या मूर्तीवर पुरुष सुक्तमचा अभिषेक मी करत असते, जो की तुम्हाला सुद्धा दिसतोय. बाळकृष्णाच्या मूर्तीवर सर्वप्रथम पुरुष सुक्तम करून घेतलं आणि लगेचच आता पुन्हा स्त्रीयंत्रावर सुद्धा आपल्याला श्री सुक्तमचा अभिषेक करायचा आहे. कारण स्त्रीयंत्र हे लक्ष्मी प्राप्तीसाठी आहे आणि आज पौर्णिमा आहे. दररोज जरी 16 वेळा नाही जमलं तरी 1 वेळा तरी श्री सुक्तमचा अभिषेक स्त्रीयंत्रावर झालाच पाहिजे. त्याच पद्धतीने लगेचच तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आज पौर्णिमा होती म्हटल्यावर जी काही माझ्याकडे तुळजाभवानीची मूर्ती आहे, कारण आईसाहेबांची म्हणजे कुलदेवतेची टाक माझ्याकडे नाही आहे, तर जी माझ्याकडे मूर्ती आहे त्या मूर्तीवर सुद्धा मला श्री सुक्तमचा अभिषेक 16 वेळा करून घ्यायचा होता. शनिवार रविवार 2 दिवस पौर्णिमा होती म्हटल्यावर मी 2 दिवसाचं नियोजन होतं. एका दिवशी 16 वेळा स्त्रीयंत्रावर करणार होती आणि एका दिवशी म्हणजे शनिवारी स्त्रीयंत्रावर आणि रविवारी कुलदेवतेच्या मूर्तीवर, अशा 2 पद्धतीने या दोघी सेवा मला 16 वेळेस श्री सुक्त म्हणून करून घ्यायच्या होत्या. आता हे करून झाल्याच्या नंतर सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे पौर्णिमा असलं म्हणजे पौर्णिमा, अमावस्या, मंगळवार किंवा आपल्या नवरात्राचे दिवस असू दे किंवा शुक्रवारी सुद्धा दुर्गाष्टमीला आपल्याला दुर्गा सप्तशती पाठाचं पठण करायचं असतं, पाठ करायचा असतो. आणि आज तर अधिक ज्येष्ठ पौर्णिमा, जी की खूप जास्त महत्त्वाची होती म्हटल्यावर आजचं रुटीन खूप जास्त बिझी होतं, म्हणून थोडं सगळ्या याच्यातले मी जे काही शूट आहे ते कनेक्ट केलेले होते. आणि याच पद्धतीने मला आता दुर्गा सप्तशती पाठाचं सुद्धा छान असं वाचन करून घ्यायचं होतं. अगदी 1.5 तास लागतो. कितीही स्पीड असला तरी 1 ते 1.5 तासामध्ये छान असं वाचन पूर्ण होतं आणि अगदी सुंदर असं आहे, वाचायला सुद्धा तितकं छान वाटतं.
दुर्गा सप्तशती पाठ इथे वाचून झालेला होता. त्यानंतर लगेच स्वामी चरित्र वाचून घेतलं, कारण स्वामी चरित्र एक शाटचा संकल्प मी केलेला होता आणि तोच माझा संकल्प अजून पुढे पुढे जातोय, कारण बरेच दिवस मध्ये मध्ये गॅप पडतो, काही घरी जावं लागतं, गावाला जाणं येणं होतं, अडचणी येतात आणि त्याच्यामध्ये सेवेमध्ये बऱ्यापैकी गॅप पडतो. त्याचबरोबर अधिक मासामध्ये जेवढं जास्त कराल तेवढं तुम्हाला पुण्य मिळत असतं आणि मी अधिक मासामध्ये कोणकोणत्या सेवा दररोज करते आहे याचा सुद्धा मी एक सेपरेटली ब्लॉग टाकणार आहे चॅनलवर. तो सुद्धा तुम्ही नक्की बघा की मी अधिक मासामध्ये कोणकोणत्या सेवा माझ्याकडून भगवान श्रीहरी विष्णूंनी करून घेतल्या. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं होतं म्हणजे स्वामी चरित्र वाचून झाल्याच्या नंतर संध्याकाळची तयारी करायची होती, कारण सत्यनारायण पूजन सुद्धा संध्याकाळी करायचं होतं. पौर्णिमा म्हटली म्हणजे बऱ्यापैकी सेवा येत असतात आणि मग नंतर 11 माळी जप होता. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राची एक माळ, कुलदेवतेच्या मंत्राची एक माळ, ओम ऐक्लीं क्लीं चामुंडाय विच्चे या मंत्राचा मंत्र जप, गायत्री मंत्राचा मंत्र जप, ह्या सगळ्या मंत्र ज्या स्वामी चरित्र झाल्याच्या नंतर माळ जप सुद्धा करून घेतला आणि लगेच तिथे संध्याकाळची तयारी करायला घेतली. ती म्हणजे आता सत्यनारायण भगवानचं मला पूजन करायचं होतं. सुंदर अशा पद्धतीने पूजन वगैरे आधी मांडून घेतलेलं होतं. आता 3 सुपाऱ्या ठेवते आहे. वरुण देवता, कुलदेवता आणि गणपती तिघही सुपाऱ्यांचं छान पद्धतीने पूजन करते आहे. संध्याकाळी अभिषेक करायची गरज नाही, कारण मी सकाळीच बाळकृष्णाच्या मूर्तीला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राने किंवा पुरुष सूक्त म्हणून अभिषेक केला होता. म्हणून आता अभिषेक करत नाहीये, तर आता फक्त छान पद्धतीने पूजा करून घेते आहे. आता ही व्यवस्थित अशी पूजा करून झाल्याच्या नंतर छान असा कुबेर दिवा आहे, त्याच्यामध्ये मी जी काही आपली गाईचं तूप असते त्या शुद्ध तुपाचा दिवा लावत असते आणि स्त्रीयंत्र सुद्धा मी सत्यनारायणच्या पूजेमध्ये ठेवलं आहे, कारण परमपूज्य गुरुमाऊलींनी लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा कर्ज निवारण करण्यासाठी किंवा आर्थिक प्रश्न आपले सोडवण्यासाठी आपल्याला सत्यनारायण पूजेमध्ये स्त्रीयंत्र ठेवायचं सांगितलं आहे. ते स्त्रीयंत्र आता मी याच्यामध्ये ठेवलं आहे. स्त्रीयंत्र याच्यामध्ये ठेवायचं, छान अशी पूजा करून घ्यायची. अगदी लवकर पूजा होते, जास्त वेळ लागत नाही. पूजा करून झाल्याच्या नंतर लगेच जे की खूप जास्त महत्त्वाचं असतं ते म्हणजे आता पोथी वाचून घ्यायची होती. बघा, दर महिन्याला तुम्ही जर अशा पद्धतीने सत्यनारायण केलं ना, दर पौर्णिमेला, तर निश्चितच तुम्हाला 5 ते 6 महिन्यामध्ये किंवा 1 वर्षामध्ये सुंदर असे अनुभव येतात. थोडासाच प्रसाद करायचा, जो प्रसाद आपण दोघंही मिळून खाऊ शकतो. घरामध्ये जितके लोक असतील तितक्यांनाच द्यायचा, बाहेरच्या लोकांना हा प्रसाद द्यायचा नसतो. पण दर पौर्णिमेला घरामध्ये सुख, समृद्धी, धनधान्याची वृद्धी होण्यासाठी, अन्नधान्याची बरकत राहण्यासाठी, माता लक्ष्मी ही स्थिर स्वरूपामध्ये वास करण्यासाठी, प्राप्त झालेली लक्ष्मी जी काही अप्राप्त लक्ष्मी ती प्राप्त होण्यासाठी, चिरकाल आपल्या घरामध्ये टिकण्यासाठी, दरिद्र जाण्यासाठी, घरामध्ये सकारात्मकतेचं वातावरण निर्माण होण्यासाठी, अशा बऱ्याच गोष्टी आहेत का ज्याच्यासाठी सत्यनारायण खूप जास्त प्रभावी आहे. किंवा तुमच्या मनातील इच्छा असतील त्यासुद्धा तुम्ही संकल्पयुक्त सत्यनारायण करून पूर्ण करू शकतात. किंवा आता जे काही अधिक महिन्याचे 15 दिवस बाकी आहे, या 15 दिवसामध्ये सुद्धा तुम्ही 1, 5, 7 किंवा 9, 51, 108, 21 या पद्धतीने तुम्ही सत्यनारायण पूजन करून तुमच्या मनातील इच्छा पूर्ण करू शकतात. मग इच्छा कशीही असू दे, जर तुम्ही सेवा केली ना मनापासून, तर तुम्हाला 100% जो काही अनुभव आहे ना तो मिळणारच आहे. तर यासाठी सुद्धा या सत्यनारायणची सेवा असतात. सत्यनारायण भगवान म्हटलं म्हणजे प्रत्येकाच्या मनोइच्छा पूर्ण करणारे भगवान आहेत. आणि या महिन्यामध्ये अधिक मासामध्ये तर माता लक्ष्मीची आणि भगवान विष्णूंची एकत्रित जर तुम्ही सेवा केली ना, तर तुम्हाला काहीही बघण्याची गरज पडत नाही. अधिक महिना तर माझा असं सुरू आहे ना, किती करू आणि किती नाही, जेवढं जमेन तेवढं जास्तीत जास्त करण्याचा हा प्रयत्न असतो. आणि तुम्ही सुद्धा याच पद्धतीने सेवा करत असताल, तुमच्या घरात सुद्धा अशाच सेवा घडत असतील. आता छान असा तुपाचा दिवा लावून घेतला, नंतर धूपदीप ओवाळून घेतलं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता पोथी वाचून घ्यायची. पोथी वाचण्याला अर्धा तास लागत असतो. इतका वेळ तरी आपल्याकडे असायला हवा, कारण आपण देवासाठी जर वेळ काढला ना, तर निश्चितच देवसुद्धा आपल्यासाठी कधीतरी वेळ काढतोच. मी सुद्धा या अधिक मासामध्ये सत्यनारायण आज पौर्णिमा होती म्हणून करून घेतला. मग शनिवार रविवार या दोघही दिवसामध्ये केव्हाही सत्यनारायण करू शकत होतो. त्याचबरोबर माता लक्ष्मीच्या सुद्धा आपल्याला सेवा करायच्या होत्या आणि संध्याकाळी अजून पुढे सेवा करणार आहे, त्यासुद्धा तुमच्यासोबत ब्लॉगमध्ये मी शेअरच करणार आहे. सत्यनारायण भगवानची छान अशी पोथी वाचून झाली. ही जी कथा आहे ती तुम्हाला 10-15 रुपयाचं छोटंसं ग्रंथ मिळतो, तो केंद्रात सुद्धा उपलब्ध आहे किंवा बाहेर सुद्धा जे काही ग्रंथालय आहे तिच्यामध्ये मिळून जाईल तुम्हाला. तिथून तुम्ही आणून छान असं दर महिन्याच्या पौर्णिमेला सत्यनारायण पूजन करून बघा आणि अनुभव मात्र स्वतःच घेऊन बघा. कथेच्या नंतर आरती केली, जी की कथेच्या शेजारीच आरती सुद्धा दिलेली आहे. मागच्या पानावर आरती करून घेतली आणि इथे जो काही भीमसेनी कापूर आहे तो लावून घेतला, म्हणजे घराची जी निगेटिव्हिटी आहे, काही ओरा आहे, वातावरण वाईट शक्ती वगैरे असेल त्या दूर जातात आणि छान आणि प्रसन्न वाटतं जर तुम्ही भीमसेनी कापूर लावला तर. ते करून झाल्याच्या नंतर
लगेचच मी आता इथे किचनमध्ये आलेले होते आणि मला थोडीशी 4 ते 5 दाणे मी तांदूळ भिजत टाकलेले होते अर्धा 1 तास आणि तितक्या वेळा सत्यनारायण पूजन झालं. सत्यनारायण पूजन करून झालं तोपर्यंत तांदूळसुद्धा भिजून गेलेले होते आणि 2 कप दूध होतं त्याच्यामध्येच मला आता ही खीर होती हिला शिजवून घ्यायची होती आणि छोटीशी 1 वाटी साखर टाकलेली होती कारण आज सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेला जर तुम्ही माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण केला ना, तर खूप छान आणि आपल्याला प्रभावी जे काही आहे आपल्या घरामध्ये सकारात्मक बदल बघायला मिळतात. कारण माता लक्ष्मीला खीर ही खूप जास्त प्रिय आहे. मग ती तुम्ही तांदळाची करा, मखाण्याची करा, रव्याची करा, तुम्हाला जमेल किंवा शेवयांची करा. तुम्हाला जमेल त्या पद्धतीने तुम्ही यथाशक्ती खिरीचं नैवेद्य अर्पण करू शकता. किंवा असं होतं का कधी-कधी आपल्याला जमत नाही काही करणं, तर तुम्ही दूध आणि साखरेचा नैवेद्यसुद्धा अर्पण करू शकता. आता जोपर्यंत खीर होते तोपर्यंत वेळात वेळ म्हटलं तेवढा वेळ वाया नको घालवायला म्हणून आता लगेच इथे खिचडी बनवायला घेतली. कारण पुन्हा अजून सेवा आहेत आणि त्याच्यामध्ये सुद्धा माझा बऱ्यापैकी वेळ जाणार आहे आणि त्याच वेळेचा सदुपयोग आता इथे करते आहे आणि ह्या महिन्यामध्ये तर माझं तसंच सुरू आहे. जितका वेळ मिळेल तितका मला कमीच होतो. जी बॉटल तुम्ही पाहिली तेलाची इतकी छान आहे कारण मी ती मॉलवरनं आणलेली आहे व तुम्हाला हवी असेल तर तुम्ही कमेंट्स करा, लिंक तुम्हाला मी देऊन देईन. लगेच आता इथे खिचडी बनवायला घेतली. तेल टाकलं, जिरं, मोहरीची फोडणी दिली, थोडासा लसूण ठेचून टाकला. नंतर कढीपत्ता, टोमॅटो, कांदा, शेंगदाणे, छोटंसं जे काही सोया चंक्स आहेत ते टाकले त्याच्यामध्ये सोयाबीन. थोडंसं जिरं वगैरे सुद्धा टाकलेलं होतं आणि छान अशी फोडणी देऊन दिली. आता कांदा वगैरे होतोय तोपर्यंत बारीक पावडर मसाले ते सुद्धा टाकून घेतले. हळद, मिरची पावडर, कांदा लसूण मसाला, नंतर किचन किंग गरम मसाला, हिंग, धनापूड पावडर आणि हे सगळं टाकून झाल्याच्या नंतर 2 ते 3 मिनिटांसाठी छान असा कांदा होऊ दिला. कारण आता आजची म्हणजे जे आजचं होतं ना, आजचं मी रुटीन आधीच सेट केलेलं होतं का आज मला खिचडी बनवायची आहे. कारण अशा वेळेस आधीच डोक्यात ठेवावं लागतं. जेव्हा सेवा कंटिन्यू सुरू असतात तेव्हा आपल्या डोक्यात असायला पाहिजे की आपल्याला काय स्वयंपाक करायचा आहे. म्हणजे वेळही वाचतो आणि जोपर्यंत आता माझी खीर होते तोपर्यंत इथे माझे जे काही कुकर आहे ते सुद्धा बंद करून 2 ते 3 शिट्यामध्ये खिचडीसुद्धा अगदी छान आणि मोकळी होणार होती. म्हणजे हे करून झाल्याच्या नंतर मी मात्र सेवेसाठी पुन्हा मोकळी. जितका वेळ मिळतोय तितक्या वेळात घरातली कामं करायची, घरातली कामं झाली का पुन्हा सेवा करायची. या अधिक मासामध्ये तुम्हाला जेवढं जास्त जमेल तेवढं सेवा करण्याचा प्रयत्न करावा. हिरव्यागार कोथिंबीर गार्निश केली. 2 ते 3 वाटी त्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं होतं आणि 2 शिट्ट्या होऊ द्यायच्या. छान टेस्टी खिचडी तयार झाली होती. आता माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करायचा होता. वाटीमध्ये खीर घेतली. माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करून घेतला आणि पौर्णिमेचं सगळ्यात महत्त्वाचं काम ते म्हणजे जर तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी काही करायचं असेल तर एक आहे ते श्रीयंत्राचं पूजन करायचं. दर पौर्णिमेला कुंकुमार्जन करायचं, अभिषेक करायचा. श्रीयंत्रावर 16 वेळा श्रीसूक्तम किंवा 1 वेळा श्रीसूक्तम म्हणून कुंकुमार्जन करू शकतात, अभिषेक करू शकतात आणि सत्यनारायण पूजन. त्याचबरोबर इथे सुद्धा आता मी श्रीसूक्तमचं पठण करत करत कुंकुमार्जन करत होती. जी काही क्यूटशी प्लेट आहे ती मला अधिक महिन्याचं वाण म्हणून काकूंनीच दिलेली आहे माझ्या आणि त्याचाच उपयोग मी आजच्याच पूजेमध्ये केलेला होता. आणि त्यानंतर लगेचच पौर्णिमेला तुम्हाला मी आधीच्याच ब्लॉगमध्ये सुद्धा शेअर केलं होतं का 16 वेळा श्रीसूक्तम म्हणून कुंकुमार्जन करायचं, अभिषेक करायचा. त्याचबरोबर 24 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 24 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 24 वेळा नवार्णव मंत्र, 24 वेळा कुबेर मंत्र, 1 वेळा श्रीसूक्तम आणि 1 वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचं आणि शेवटी सगळ्या सेवा झाल्याच्या नंतर विष्णू सहस्रनाम म्हणून आजच्या दिवसाचा गोड असा शेवट करायचा. जेणेकरून या अधिक महिन्यामध्ये जितकं कराल तेवढं कमीत आहे. कारण अधिक महिना म्हटला म्हणजे अधिक असते. जेवढं जास्त कराल तेवढं जास्त पुण्य मिळेल. आणि ह्या सेवा जरी तुम्ही आता पौर्णिमा झाल्याच्या नंतर जरी ब्लॉग बघत असला तरी तुम्ही महिनाभरात केव्हाही सेवा करू शकता. ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट